स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारणे ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल आणि तुम्ही परत एक व्हिडिओही बघितला असेल किंवा ही गोष्टही ऐकली असेल की जर एका टोपल्यामध्ये किंवा एका बकेटमध्ये आपण खूप सारे खेकडे सोडले, जर एखादा खेकडा त्या टोपल्यातून किंवा बकेटमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असेल, तर दुसरा खेकडा काय करतो की तो जर वरी चढत असेल तर त्याला जे आहे वरतून खाली ओढतो. मी हे 2 उदाहरण का दिले? त्याचं कारणही तसंच आहे बघा. या आठवड्यामध्ये या वीकेंडला 3 मराठी सिनेमे रिलीज झाले होते. हे तर तुम्हाला पाठच झालं असेल आता. परंतु ही एक चांगली गोष्ट होती, खूप भारी. एका दिवशी 3 सिनेमे रिलीज करणं. मागील एक पूर्ण महिना रिकामा गेला. त्या दिवशी कोणीच सिनेमे रिलीज केले नाही मराठी इंडस्ट्रीमध्ये. परंतु या वीकेंडला जवळपास 3 सिनेमे रिलीज केले. बरं इथपर्यंतही ठीक होतं. परंतु मग काय तर 19 सप्टेंबरचा जो वीकेंड आहे, त्या वीकेंडला मी असं ऐकलं होतं फक्त की 4 सिनेमे रिलीज होत आहेत. किती? 4. परंतु त्यानंतर काय ऐकण्यात येतं माझ्या, तर या वीकेंडला 19 सप्टेंबरच्या आठवड्यात जवळपास 5 मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. म्हणजे विचार करू शकता, ही म्हण जी आहे या ठिकाणी किती 100% लागू होते. आपले लोकच, आपले स्वतःचे लोक जे आहेत स्वतःलाच खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना काय माहिती नसतं का बरं, की आपला सिनेमा रिलीज होते, दुसरे सिनेमे रिलीज होत आहेत. पुन्हा म्हणतात, की आमचे सिनेमे चालत नाहीत, आमच्या सिनेमाला प्राईम टाईमच मिळाला नाही. अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलण्यात येतात. जवळपास 5 सिनेमे कोणते आहेत, तर कुर्ला ते वेंगुर्ला नावाचा एक सिनेमा आहे. आतली बातमी फुटली, झिंग, साबरबोंड आणि अरण्य असे 5 सिनेमा आहेत बघा. एकाच दिवशी रिलीज होत आहेत. मग काय स्क्रीन्स भेटतील व काय कमाई करतील आणि आणखी परतच अगोदरचे 3 सिनेमे देखील थिएटर्समध्ये चालू आहेत. तेही चांगली कमाई करत आहेत. शेवटी जाऊ द्या मित्रांनो, तुमचं मत याबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझं व्हिडिओ बनवण्याचं मोठं एवढंच होतं की फक्त यांनी विचार करून सिनेमे जे आहेत ते रिलीज करावे. कारण की आपल्याजवळ असेही काही आठवडे येतात की ज्यामध्ये कोणताच सिनेमा रिलीज होत नाही. तेव्हा जर तुम्ही तुमचे सिनेमे रिलीज केले तर त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल बघा. थँक यू.